नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलवर. मी सुबोध जाधव सर्वांचं स्वागत करतो. आज आपण सुरू करणार आहोत सेक्शन 4, त्यामधील 4.1 हिस्ट्री ऑफ नोवेल हा पार्ट आज आपण अभ्यासणार आहोत. सेक्शन 4मध्ये एकंदरीत 4 तुम्हाला लेसन्स आहेत, तर आज 4.1 आपण अभ्यासणार आहोत. हा व्हिडिओसुद्धा 2 पार्टमध्येच तयार होणार आहे आणि दुसऱ्या पार्टचं जे की लिंक असेल ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर हा पार्ट व्यवस्थित समजल्यानंतर निश्चितच तुम्ही पार्ट सेकंडला बघा, तो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक असेल त्यावर जाऊन. चला तर मग सुरू करूया 4.1 हिस्ट्री ऑफ नोवेल. चला तर मित्रांनो सुरू करूया. फर्स्ट पॅरेग्राफ. द 18th century has gifted English literature to entirely new forms which are without any trace in the ancient classical heritage. 18व्या शतकाने इंग्लिश लिटरेचरला 2 नवीन प्रकारचे साहित्य लेखनाचे 2 नवीन रूप देण्याचं काम केलं आहे. 2 इंटायरली न्यू फॉर्म्स ज्याला आपण म्हणू शकतो 18व्या शतकाने इंग्लिश लिटरेचरला दिलेले आहेत. विच आर विदाउट एनी ट्रेसेस इन द एनिशियंट क्लासिकल हेरिटेज, ज्याला कुठल्याही प्रकारचा वी कॅन से दॅट एनिशियंट क्लासिकल टच नाही. One of those was the periodical essay and the other was novel. आता त्यामधल्या त्या 2 ज्या काही नवीन फॉर्म्स 18व्या शतकात निर्माण झालेत किंवा आपल्याला मिळाले इंग्लिश लिटरेचरला, त्यामध्ये नंबर 1 म्हणजे द पिरियडिकल एसेज आणि दुसरा म्हणजे नोवेल्स. बोथ ऑफ these forms, especially novel, caught the spirit of 18th century as the age of intellectual, sentimental and realistic plan and tried to instruct the readers which would help them to a more purposeful and virtuous life. Both of these forms, especially novel, या दोन्ही फॉर्ममध्ये स्पेशली novel, caught the spirit of the 18th century as the age of intellectual, sentimental and realistic plans and tries to instruct the readers which would help them to a more purposeful and virtuous life. या नोवेलमधून काय झालं बघा, कादंबरी जिने 18व्या शतकातील बौद्धिक, भावनिक म्हणजे सेंटिमेंटल, रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी लिखाणातून आपल्या जो वाचक आहे त्याचा आत्म्याचा वेध घेण्याचा आणि वाचकांना सूचना देण्याचा प्रयत्न केलेला आपला दिसतो. त्यामुळे त्यांना अधिक म्हणजे वाचकांना अधिक उद्देशपूर्ण आणि सद्गुणी जीवन जगण्यास मदत होईल. अशा प्रकारचं काम हे नोवेलमधून झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे रीडर्स जे असेल त्यांना इन्स्ट्रक्शन देण्याचं काम, ज्यातून त्यांना काय होईल, मदत होईल. कशासाठी तर पर्पजफुल आणि व्हर्च्युअस लाईफ जगण्यासाठी. पर्पजफुल म्हणजे काय, उद्देशपूर्ण, आणि व्हर्च्युअस म्हणजे काय, सद्गुणी, चांगल्या प्रकारचं आयुष्य जगण्यास त्यांना मदत होईल. हे काम नोवेलने विशेषतः केलेलं आपल्याला दिसून येतं. सिन्स द टाइम ऑफ इट्स ओरिजिन, novel has been gaining popularity and growing gradually. Today it is organized as the most dominant literary genre. आता कादंबरीच्या उत्पत्तीच्या काळापासून म्हणजे ज्यावेळेस कादंबरी सुरुवात झाली तेव्हापासून हळूहळू कादंबरी लोकप्रिय होत चालली आहे आणि वाढत आहे. आजही सर्वात प्रबळ साहित्यिक शैली म्हणून कादंबरी ओळखल्या जाते, असा प्रकारचा अर्थ याचा होतो. म्हणजे आजच्या काळात सुद्धा एक सर्वात प्रबळ असं साहित्यिक शैली, जेनर म्हणजे काय, शैली किंवा मग प्रकार, GENRE याला आपण जेनर असं म्हणतो. त्याला आपण म्हणता येईल एक शैली, लिखाणाची शैली. तरी एक पॉप्युलर अशा प्रकारची किंवा डोमिनंट अशा प्रकारची साहित्यिक शैली आजही कादंबरीला ओळखल्या जातं. सेकंड पॅराग्राफकडे येऊया. रीड करतोय आणि समजून सांगतोय, लक्षात घ्या. बघा, a novel is a relatively long narrative fiction which describe intimate human experiences normally in a prose form. आता ही नोवेल जी आहे ती काय एक प्रकारची दीर्घ कथा आहे. लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन म्हणजे कथा. एक लॉंग अशा प्रकारची ती कथा आहे विच डिस्क्राईब इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस, जी काय करते तर म्हणजे मानवाच्या जिव्हाळ्याचे जे काही अनुभव असतील, संबंध, इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्स, मानवाचे काही जिव्हाळ्याचे अनुभव असतील त्यांना डिस्क्राईब करण्याचं काम एका नॉर्मल इन अ प्रोज फॉर्ममध्ये किंवा मग प्रोज फॉर्ममध्ये ते एक्सप्लेन करण्याचं किंवा डिस्क्राईब करण्याचं काम या नोवेलमधून होतं. मानवाच्या जीवाचे संबंधांचे डिस्क्रिप्शन हे नोवेलमध्ये दिल्या जातं. कशा स्वरूपात, प्रोजच्या स्वरूपात. द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नोवेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन
नोवेला मिनिंग न्यू. आता सध्याचा जो काही इंग्लिश वर्ड आहे नोवेल, तो घेण्यात आलेला आहे इटालियन वर्ड कुठला, नोवेला पासून तो घेण्यात आलेला आहे. त्याचा अर्थ होतो न्यू. नोवेलाचा अर्थ काय होतो, न्यू. अ नोवेल नॅरेट्स अ स्टोरी embellishing it with more detail of time, place, nature, people and their minds, their gestures and activities. आता ही जी कादंबरी असते ही काय करते तर एक स्टोरी नॅरेट करण्याचं काम करते. इम्ब्लेशिंग इट, आणि त्या स्टोरीतून कशाला काय केलं जातं, सुशोभित केलं जातं. इम्ब्लेशिंग म्हणजे काय तर सुशोभित करणं, ओके, किंवा चित्र रेखाटणं आपण त्याला म्हणू शकतो, किंवा सुशोभित करणं हेच त्याला प्रॉपर वर्ड आपला सांगता येईल. नोवेल आहे ती काय करते तर कशाला सुशोभित करते, विथ मोर डिटेल्स ऑफ टाईम. म्हणजे नोवेलमधून आपल्याला मोर डिटेल्स मिळतात कशाचे, टाईमचे, प्लेसचे म्हणजे वेळ, ठिकाण, त्यानंतर निसर्ग, लोक आणि त्यांची माइंड्स, त्यांचे विचार, अँड देअर जेस्चर्स, त्यांचे हातवारे, आहे की नाही, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज, याच्याबद्दल आपल्याला डिटेल्स माहिती मिळते. कशामधून तर नोवेलमधून. अशा प्रकारे ती नोवेल ही काय केली असते तर सुशोभित केलेली असते, ती स्टोरी सुशोभित केलेली असते. इट क्रिएट्स द ॲक्टिव्हिटी पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाईम. आणि यातून आपल्याला त्या काळातलं समाजाचं चित्र आपल्यासमोर तयार होतं किंवा मग तयार करतं. म्हणजे नोवेल काय करते तर आपल्यासमोर त्या काळातील समाजाचे चित्र तयार करते. It creates the picture of the society of that time. Novel makes life easier to understand than in drama and poetry. नोवेल जे आहे, कादंबरी जी आहे, नाटक आणि कवितेपेक्षा आयुष्य समजून घेण्यास सुलभ करते. म्हणजे नोवेलमधून आपण चांगल्या प्रकारे आयुष्य हे किंवा नोवेलमधून आपण चांगल्या प्रकारे आयुष्य समजून घेऊ शकतो ॲज कम्पेअर टू ड्रामा अँड पोएट्री. इन मॉडर्न एरा नोवेल हॅज अडॉप्टेड लिटररी फॉर्म. सध्याच्या काळामध्ये एक अडॉप्टेड फॉर्म म्हणून आपण त्याला काय करू शकतो, लिटररी प्रोज म्हणू शकतो. म्हणजे सध्याच्या काळात कादंबरी जास्त काय केल्या जातात तर अडॉप्ट केल्या जातात आणि जास्त त्या लिहिल्या जात आहे. सध्याच्या काळात नोवेलने काय केले तर साहित्यिक लिटररी किंवा मग लिटररी प्रोजला स्वीकारलेला आपल्याला दिसून येईल. नेक्स्टचा आपण आता पॅराग्राफ अभ्यासणार आहोत. वाचून घेऊया आणि समजून घेऊया. The novel as a literary genre has a history of about 2000 years. आता ही जी नोवेल आहे एक लिटररी जनर म्हणजे काय तर एक साहित्यिक शैली म्हणून याला किती आहे तर 2000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. Among the early precursors of novel, a collection of tales known as Greek romances dating from the 2nd to 6th century may top the list. याचा अर्थ असा होतो की कादंबरीच्या पूर्वार्धापैकी ग्रीक रोमांस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कथांचा संग्रह 2ऱ्या ते 6व्या शतकाच्या काळातील शीर्षस्थानी असू शकतो. शीर्षस्थानी म्हणजे काय, टॉपमध्ये तो असू शकतो. कधीच्या 2ऱ्या ते 6व्या शतकाच्या काळातील कथांचा संग्रह हा काय असू शकतो तर टॉपमध्ये असू शकतो. पुढे बघा. These imaginative and delightful stories of ideal love and marvelous adventures profoundly affected the creative writing for the next 1000 years. या काही 2ऱ्या ते 6व्या शतकामध्ये कथा लिहिल्या गेल्या, ओके. त्यामुळे काय झालं तर आदर्श प्रेम आणि अद्भुत साहसांचा या कल्पनारम्य आणि रम्य कथांमुळे पुढच्या हजारो वर्षाच्या सृजनशील लिखाणावर खोलवर परिणाम झालेला आपला दिसून येतो. म्हणजे हजारो वर्षांच्या लिखाणावर याचा परिणाम त्या 2ऱ्या ते 6व्या शतकात जे काही लिखाण झालं त्याच्यावर त्याचा परिणाम झालेला आपला कशावर दिसतोय तर क्रिएटिव्ह रायटिंगवर झालेला दिसतो. Though novel in modern era usually makes use of a literary prose, the earlier thread of the genre can be found in Virgil's Eclogues or Malory's Monte d'Arthur or Geoffrey Chaucer's The Canterbury Tales. आता ह्या जी आधुनिक युगातल्या जी कादंबरी दिसत आहेत सहसा साहित्यिक गद्याचा वापर करतात. आधुनिक युगातील कादंबरी काय करते तर सहसा साहित्यिक म्हणजे लिटररी प्रोजचा वापर करते. परंतु याची शैलीचे जे काही धागेदोरे असतील ते आपल्याला कशामध्ये दिसतात तर अर्लियर थ्रेड्स ऑफ द जेनर कॅन बी फाउंड. तुम्ही याचे धागेदोरे कुठे बघू शकता या मॉडर्न एरामध्ये जे काही लिटररी प्रोज वापरले जातात नोवेलमध्ये त्याचे धागेदोरे आपल्याला दिसतात कुठे तर कॅन बी फाउंड इन
व्हिर्जिल्स इकोलॉग्स और मॅलोरीस मॉन्टे डी आर्थर आणि किंवा मग तुम्ही त्याला बघू शकता जोफ्री चॉसर्स द कॅन्टरबरी टेल, यामध्ये तुम्हाला त्याचे काय दिसतात तर डागे डोळे आढळतात. पुढचा पॅराग्राफ आपण अभ्यासतो आहोत. मुरासाकी शिकिबुज टेल ऑफ गेंजी has been described as the world's first novel. मुरासाकी शिकिबू यांनी लिहिलेलं जे बुक आहे टेल ऑफ गेंजी 1010 साली, त्याला काय म्हटलं जातं तर जगातली पहिली नोवेल म्हणून त्याचं वर्णन केलं जातं. द युरोपियन नोवेल इज ऑफन सेड टू बिगिन विथ डॉन क्विक्सॉट. आता जी युरोपियन जी पहिली नोवेल आहे तिला ती कुठली आहे तर असं म्हणतात की असं म्हटलं जातं की डॉन क्विन्झॉट जी आहे ती पहिली युरोपियन नोवेल आहे बाय स्पॅनिश रायटर, जिचं लिखाण केलं आहे स्पॅनिश रायटर कोण, मिग्युल डी सेर्वांटेस यांनी त्याचं लिखाण केलं आहे. अँड विच वॉज पब्लिश्ड इन 2 पार्ट्स. आणि जिचं जे काही पब्लिकेशन झालं ते कशामध्ये झालं, 2 पार्टमध्ये झालं बिटवीन 1605 अँड 1615. आणि कधी प्रकाशित झालं तर 1605 आणि 1615 साली ते 2 पार्टमध्ये ते बुक प्रकाशित झालेलं आपल्याला दिसून येतं. इन द 18th century 18व्या शतकात द अपीअरन्स ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स अट्रॅक्टेड अ लार्ज नंबर ऑफ रीडर्स फ्रॉम द मिडल क्लास. इथे आपण सांगू शकतो की 18व्या शतकामध्ये द अपीअरन्स ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स अट्रॅक्टेड अ लार्ज नंबर ऑफ रीडर्स फ्रॉम द मिडल क्लास. 18व्या शतकात जे काही न्यूजपेपर आणि मॅगझिन्स आले त्यामुळे लोक काय झाले, असे मिडल क्लासचे लोक जे असतील ते काय झाले तर या सर्वांकडे काय झाले आकर्षित झाले. लार्ज नंबर ऑफ रीडर्स, खूप असे वाचक या गोष्टीकडे आकर्षित झाले. कशामुळे तर अपीअरन्स ऑफ न्यूजपेपर आले आणि मॅगझिन आले त्यामुळे रीडर्स त्याकडे आकर्षित झाले. कुठले, मिडल क्लास जे असतील ते. दीज न्यू रीडर्स हॅड लिटल इंटरेस्ट इन रोमॅन्सेस अँड ट्रॅजेडीज. हे जे काही नवीन रीडर्स होते यांचा खूप कमी इंटरेस्ट होता कशामध्ये, रोमॅन्स आणि ट्रॅजेडीमध्ये. ट्रॅजेडीज म्हणजे काय तर शोकांतिका. विच वर ॲप्रिशिएटेड बाय द अप्पर क्लास. आणि ज्याला ॲप्रिशिएट किंवा ज्याचं कौतुक केलं गेलं कोणाकडून तर अप्पर क्लासकडून, जे उच्चवर्णीय लोक आहेत किंवा उच्चभ्रू लोक आहेत त्यांच्याकडून या गोष्टीचं कौतुक केलं गेलं. दज म्हणजे अशा प्रकारे नवीन प्रकारच्या साहित्याची गरज निर्माण झाली जी 18व्या शतकाच्या नवीन कल्पना व्यक्त करेल, त्यासाठीच याची सर्वांची गरज निर्माण झाली होती. द 18th century न्यू लिटरेचर वॉज कॅरेक्टराइज बाय द स्पिरिट ऑफ रिअलिझम. रिअलिझम म्हणजे वास्तवात. आता हे जे की 18व्या शतकातलं न्यू लिटरेचर आहे ते कशाने कॅरेक्टराइज केलं गेलं तर द स्पिरिट ऑफ रिअलिझमने त्याला काय केलं गेलं तर कॅरेक्टराइज केलं गेलं आपल्याला दिसून येतं. अँड डिनायल ऑफ रोमॅन्टिक फीचर्स लाईक इंथुझियाझम, पॅशन अँड इमॅजिनेशन. आणि उत्साह, आवड, कल्पनाशक्ती. आता उत्साह म्हणजे इंथुझियाझम, पॅशन म्हणजे आवड, कल्पनाशक्ती म्हणजे वी कॅन से दॅट इमॅजिनेशन. या सगळ्या गोष्टींमध्ये या गोष्टींचा सगळ्यांचा काय केलं गेलं तर नकार. या सगळ्या जे फीचर असतील रोमॅन्टिकचे त्या सर्वांना काय केलं तर नाकारण्यात आलं आणि वास्तववादावर भर देऊन लिखाण करण्यात आलं. त्याची गरज निर्माण झाली होती. द फोरग्राऊंड फॉर द नोवेल वॉज प्रिपेअर्ड बाय ऑल दीज फॅक्टर्स. आता फोरग्राऊंड म्हणजे काय तर अग्रभाग. ओके, तर याचा अर्थ असा होतो की कादंबरीचा अग्रभाग या सर्व बाबींनी तयार केला गेला होता. आफ्टर 1740 नोवेल ओरिजिनेटेड ॲज द लिटररी फॉर्म इन इंग्लंड. 1740 नंतर एक नवीन फॉर्म, लिटररी फॉर्म म्हणून नोवेल काय झाली तर उदयास आली होती, कादंबरी उदयास आली होती. इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स अलॉंग विथ द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन हॅड गिव्हन राईज टू द मिडल क्लास. त्याचबरोबर काय सांगता येईल तर औद्योगिक क्रांतीबरोबरच व्यापार आणि व्यापारात वाढ झाल्याने मध्यम वर्गाला यातून काय मिळाली तर चालना मिळालेली होती. कशामुळे, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आणि ट्रेड आणि कॉमर्समुळे मध्यम वर्गाला यातून काय मिळाली, चालना मिळाली होती. अ क्लास ऑफ पीपल हॅड इमर्ज टू ऑक्युपाय अँड इलाइट स्टेटस. एक उच्चभ्रू दर्जा मिळवण्यासाठी एका वर्गातील लोकांचा काय झाला तिथे उदयास ते आलेले होते. द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडेज लाईफ अँड प्रॉब्लेम ऑफ कॉमन पीपल डिपिक्टेड इन द नोवेल्स appeal to the newly educated class
and was regarded by them as respectable reading material. आता कादंबऱ्यामध्ये चित्रित केलेल्या दैनंदिन जीवनांचे आणि सामान्य लोकांच्या समस्यांचे वास्तविक चित्रण नवीन नवशिक्षित वर्गाला काय करत होते तर आव्हान देत होते आणि त्यांना आदरणीय वाचन साहित्य म्हणून मानले जाते. आणि यालाच काय म्हणतात, एक रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियल सुद्धा म्हणतात. म्हणजे वास्तविक चित्र सांगण्याचं काम एव्हरीडेचं लाईफचं आणि प्रॉब्लेम जे असतील कॉमन लोकांचे ते डिपिक्ट करण्याचं काम हे नवशिक्षित जे काही असतील न्यूली एज्युकेटेड क्लास म्हणजे नवीन उदयास आलेले जे काही एज्युकेटेड लोक असतील त्यांच्यासाठी ते काय होते आव्हान होतं. Thus, novel as a form appear to have been designed for both to voice the aspiration of the middle and lower classes and meet their longing. म्हणूनच आपण म्हणू शकतो की असं म्हणता येईल की एक रूप किंवा एक फॉर्म म्हणून कादंबरी ही मध्यम म्हणजेच मिडल क्लास आणि लोअर क्लास या वर्गाच्या आकांक्षा ऐकण्यासाठी आणि त्यांची उत्कट इच्छा पूर्ण करण्यासाठी दोघांसाठी डिझाईन केलेली आहे. The spread of machines could provide a time to the educated middle class for reading and discussing about the book. याचा असा अर्थ होतो की यंत्राचा प्रसार द स्प्रेड ऑफ मशीन्स म्हणजे यंत्राचा प्रसार सुशिक्षित मध्यम वर्गाला मिडल क्लास जे असतील एज्युकेटेड मिडल क्लास त्यांच्यासाठी त्यांना पुस्तके वाचण्यासाठी आणि चर्चेसाठी काय करेल तर वेळ देईल. Drama and poetry were the two literary forms that were fading away. आता नाटक आणि कविता हे दोन साहित्यिक रूप जे आहेत ते नष्ट होत चालले होते. Novel was a combination of some features of them. आणि नोवेल जे काय तर त्यांच्यातलंच काही वैशिष्ट्यांचं काय तर कॉम्बिनेशन आहे. नोवेल वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ सम फीचर्स ऑफ देम. नोवेल म्हणजे काय त्यांच्याच काहीतरी गोष्टींचं किंवा मग साहित्यिक रूपाचंच ते काय होतं तर विकेस फीचर्स होतं. अँड सम न्यू फीचर्स वेर ॲडेड टू द फॉर्म्स. आणि काही नवीन वैशिष्ट्य या फॉर्ममध्ये जोडली गेली. कशामध्ये? नोवेलमध्ये. It was the prominent form in the 18th century and onward to encompass the social, political and cultural happenings and scientific progress. आता याचा अर्थ असा होतो की 18व्या शतकातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घटना आणि वैज्ञानिक प्रगतीचा समावेश हे यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. कशामध्ये? या नोवेलमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींचा समावेश झालेला दिसून येतो. मग ते सोशल असेल, पॉलिटिकल असेल किंवा मग कल्चर हॅपनिंग असतील किंवा मग सायंटिफिक प्रोग्रेस असतील या सर्वांचा समावेश हा कशामध्ये? नोवेलमध्ये झालेला दिसून येतो. आणि तो एक प्रोमिनंट फॉर्म आहे या सगळ्या गोष्टींचा समावेश करण्यासाठी. पुढे बघा, द पिलग्रिम प्रोग्रेस बाय जॉन बनियान अँड ओरोनोको बाय अफ्रा बेहन initiated the plenteous and colorful tradition of English novel and was followed by Daniel Defoe, Robinson Crusoe, Mal Flanders, and Jonathan Swift, Gulliver Travel, a famous satire. Other major novelists of 18th century are Samuel Richardson, Pamela or Virtue Rewarded, and Clarissa, both epistolary novels. Henry Fielding, Lawrence Sterne, and Tobias Smollett. जॉन बनियान यांनी लिहिली द पिलग्रिम प्रोग्रेस आहे किंवा मग आणि ओरोनोको बाय अल्फा बेहन यांनी लिहिलेलं हे बुक असेल, ही कादंबरी असेल. यांनी काय केलं तर इनिशिएटिव्ह घेऊन काय केलं तर आपल्याला दिसतं की यांनी इंग्रजी कादंबरीमध्ये विपुल आणि रंगबेरंगी परंपरा सुरू केली. विपुल प्लेंटियस आणि कलरफुल ट्रेडिशन्स ऑफ इंग्लिश नोवेल या संदर्भात त्यांनी लिखाण सुरू केलं. अँड वॉज फॉलोड बाय डेनियल डेफो. आणि यांना फॉलो करण्याचं काम कोणी? डेनियल डेफो. कशामध्ये? रॉबिन्सन क्रुसो या बुकमध्ये. तसं माल फ्लांडर हे डॅनियल डेफो लिहिलेल्या बुकमध्ये या सगळ्या कलरफुल आणि प्लेंटियस गोष्टीचा वापर केला आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर अँड जॉनथन स्विफ्ट, गलिवर ट्रॅव्हल, अ फेमस सटायर.
यामध्ये आपल्याला या गोष्टी दिसून येतील. या लोकांनी सुद्धा यांना फॉलो केलेलं आहे. अदर मेजर नोवेलिस्ट ऑफ 18th सेंचुरी, मग 18व्या शतकातले काही अजूनही सुद्धा नोवेलिस्ट आहेत. त्यामध्ये सॅम्युअल रिचर्डसन, पामेला व्हर्च्युअस रिवॉर्डेड, क्लॅरिसा आणि या नोवेल्स त्यांनी लिहिल्या. बोथ इपिस्टोलरी नोवेल्स. एपिस्टोल म्हणजे हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स स्टर्न अँड टोबियस स्मॉलेट हे सुद्धा एक 18व्या शतकातील नावाजलेले नोवेलिस्ट होते, कादंबरीकार. द ट्रॅडिशन वॉज इनरिच्ड बाय मेनी अदर स्टॉवर्ट नोवेलिस्ट, आणि ही जी ट्रॅडिशन आहे ते इतरही नोवेलिस्टनी कंटिन्यू केली किंवा मग संपन्न केली. इनरिच म्हणजे संपन्न करणे. सच ॲज, मग त्यामध्ये कोण कोण? चार्ल्स डिकेन्स, वॉल्टर स्कॉट, नॅथनियल हॉथॉर्न, हॉरॅक वॉलपोल, थॉमस हार्डी, विकी कॉलिन अँड H.G. वेल्स हे सुद्धा इतरही असे लेखक आहेत की ज्यांनी या कादंबरीला आणखीनही संपन्न केलं. द 20th सेंचुरी इज मार्क्ड बाय द मॉडर्न टॉपिक्स अँड इनोव्हेटिव्ह स्टाईल. हे जे काही 20वे शतक आहे ते विशेषतः महत्त्वाचं आहे. कशासाठी? मॉडर्न टॉपिक्स त्यामध्ये हँडल केले गेलेत, इनोव्हेटिव्ह स्टाईल, नवीन नवीन स्टाईल त्यामध्ये आल्यात, अँड टेक्निक्स, नवीन नवीन टेक्निक्स, अँड वायडन एंगल्स ऑफ द व्ह्यू बाय द नोवेलिस्ट. आणि जे नोवेलिस्ट आहे त्यांचे जे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो सुद्धा कसा झाला होता? वायडन झाला आहे. व्ह्यू बाय द नोवेलिस्ट लाईक E.M. फॉस्टर. मग कुठले रायटर्स आहेत ते नोवेलिस्ट आहेत? E.M. फॉस्टर. या लोकांनी या सगळ्या टॉपिक्सला मॉडर्न करण्याचं काम, त्याच्यात इनोव्हेटिव्हनेस आणणं, स्टाईल्स आणि टेक्निकमध्ये चेंजेस करणं, या हे काही 20व्या शतकातील लेखक आहेत त्यांना त्याचं क्रेडिट जातं. मग हे लेखक कुठले आहेत ते नोवेलिस्ट? तर E.M. फॉस्टर, जेम्स जॉयसे, जोसेफ कॉनराड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्राहम ग्रीन, D.H. लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग, अँटोनी बर्गेस हे त्यापैकीचे लेखक आहेत. ते वायडन द सिर्कम्फरन्स ऑफ द जेनर बाय रायटिंग पॉलिटिकल, सोशल, सायकोलॉजिकल अँड अदर मॉडर्न इश्यूज इन देअर नोवेल्स. आणि या लोकांनी काय केलं तर एक सिर्कम्फरन्स जो आहे या नोवेलचा, या नोवेल या शैलीचा, जेनरचा, त्याला काय केलं तर वाईट केलं, विपुल केलं किंवा मोठं केलं. कशा थ्रू रायटिंग पॉलिटिकल, म्हणजे त्यांच्या नोवेलमध्ये त्यांनी पॉलिटिकल गोष्टी, सोशल गोष्टी, सायकोलॉजिकल गोष्टी आणि मॉडर्न इश्यूजचा काय केला तर समावेश केला, आणि जी काही सीमारेषा असेल ती काय केली तर रुंद केली. देअर आर इमिग्रंट्स ऑथर लाईक सलमान रश्दी फ्रॉम इंडिया, V.S. नायपॉल, त्रिनिदाद, कझाओ इशिगुरा फ्रॉम जपान अँड मेनी अदर्स. बरेचसे स्थलांतरित इमिग्रंट ऑथर सुद्धा त्यामध्ये होते, स्थलांतरित ऑथर सुद्धा आहेत त्यामध्ये. सलमान रश्दी असेल, V.S. नायपॉल, केझाओ इशिगुरा जपानचे, आणि अदर असे लेखक जे आहेत तेच त्यांचा सुद्धा समावेश यामध्ये केला जातो की त्यांचाही हातभार या नोवेलला वाईड करण्यामध्ये, वाईड म्हणजे काय, रुंद करण्यामध्ये किंवा विपुल करण्यामध्ये लागलेला आहे. द कंट्रीब्युशन ऑफ वुमेन नोवेलिस्ट्स टू धिस ग्रेट पिजंट कॅन नॉट बी निग्लेक्टेड. आता ज्या स्त्री लेखिका आहेत, फिमेल नोवेलिस्ट आहेत, त्यांचं सुद्धा याच्यामध्ये तुम्ही त्यांचं सुद्धा काय करू शकत नाही, त्यांना सुद्धा तुम्ही निग्लेक्ट करू शकत नाही. द नोवेल ऑफ मॅनर्स इव्हेलिना बाय फ्रान्सिस बर्नी, गोथिक नोवेल्स बाय ॲनी रॅडक्लिफ, अ नोवेल बेस्ड ऑन सायन्स ऑफ द एज, फ्रँकेस्टीन बाय मेरी शेली आर लँडमार्क नोवेल्स. आता फ्रान्सिस बर्ने यांनी लिहिलेली इलेव्हिना ही मॅनर संदर्भाची कादंबरी, गोथिक नोवेल्स बाय ॲनी रॅडक्लिफ, ॲनी रॅडक्लिफने लिहिलेली गोथिक नोवेल, नोवेल बेस्ड ऑन सायन्स, आणि सायन्सवर बेस्ड असलेली फ्रँकेस्टाईन नोवेल ही एक मेरी शेली एका स्त्रीने लिहिली, जिने सुद्धा काय केलं तर एक लँडमार्क निर्माण केला आहे. जॅन ॲस्टन हॅज बीन रुलिंग ओव्हर द माइंड ऑफ पीपल थ्रू हर नोवेल्स. आता जॅन ऑस्टन जे आहे आपल्या कादंबऱ्यांमधून लोकांच्या मनावर ती राज्य करत आहे. ब्रॉन्टे सिस्टर्स इमिली अँड चार्लोट have created their own place by their incomparable work, The Wuthering Heights and Jane Eyre.
ब्रॉन्टे सिस्टर ज्या आहेत इमिली अँड चार्लॉट, त्यांनी सुद्धा काय केलं, त्यांचं एक स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे. कशा थ्रू? त्यांच्या इनकम्पेरेबल वर्क, त्यांचं अशा प्रकारचं वर्क, अतुलनीय वर्कने, त्यांच्या अतुलनीय वर्क म्हणजे ज्यांनी ज्या अतुलनीय अशा छान प्रकारच्या नोवेल्स लिहिल्या, त्याच्यामधून कुठल्या नोवेल्स? द वुदरिंग हाईट अँड जेन इयर नावाचे जे काही 2 नोवेल त्यांनी लिहिल्या, त्यातूनही सुद्धा त्यांनी एक वेगळं त्यांचं स्थान निर्माण केलेलं आहे. मेरी ॲन इव्हन्स एलियस जॉर्ज इलाइट रोड द नोवेल रिफ्लेक्टिंग सायकोलॉजिकल इन्साइट्स. जॉर्ज इलियट, जिचं नाव आहे मेरी ॲन इनवॉस, ओके, यांनी सुद्धा काय केलं तर त्यांचं आंतरिक दृष्टिकोन, सायकोलॉजिकल इन्साइट्स, त्याला आपण काय म्हणतो, मानसिक अंतर्दृष्टी दर्शवण्याचं काम त्यांच्या कादंबऱ्यातून केलेलं आहे. व्हर्जिनिया वुल्फ इज द पायनियर ऑफ द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक इन इंग्लिश नोवेल. आणि व्हर्जिनिया वुल्फ जे आहेत ते खूप वी कॅन से दॅट त्या पायनियर म्हणजे प्रणेता, ओके, स्ट्रीम ऑफ कॉन्शियस टेक्निक त्यांनी त्यांच्या कादंबरीमध्ये वापरलेली आहे. त्याच निश्चितच स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस या कन्सेप्टच्या त्या प्रणेत्या आहेत. अगाथा क्रिस्टी क्रिएटेड हर ओन प्लेस बाय रायटिंग मेनी नोवेल्स बेस्ड ऑन क्राईम. आता क्राईमवर, गुन्हेगारीवर काय केले तर अगाथा क्रिस्टी यांनी काय वेगवेगळ्या प्रकारच्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत आणि त्यातून स्वतःचं एक वेगळं नाव त्यांनी बनवलेलं आहे किंवा एक स्वतःचं वेगळं स्थान त्यांनी बनवलं होतं. हर्क्यूल पॉयरॉट अँड मिस मार्फेल आर द एव्हरग्रीन डिटेक्टिव्ह क्रिएटेड बाय हर. आणि हर्क्यूल पॉयरॉट अँड मिस मार्फेल हे 2 एक एव्हरग्रीन डिटेक्टिव्ह तिने तिच्या नोवेलमध्ये क्रिएट केले आहेत. हार्पर ली, मार्गारेट ॲटवूड, टोनी मॉरिसन अँड ॲलिस वॉकर हॅव इलिव्हेटेड द ट्रॅडिशन फर्दर टू प्रॉस्पर. आता हे जे काही लेखकांचे नावं सांगितलेले आहेत लेखिकांचे, स्पेशली स्त्री कादंबरीकार यांनी काय केलं तर ही जी परंपरा आहे ती पुढे कंटिन्यू चालू ठेवलेली आपल्याला दिसून येईल. आता इंडियन सिनेरिओ म्हणजे भारतामध्ये काय काय घटना घडल्यात कादंबरी संदर्भात, तर त्या आपण आता अभ्यासणार आहोत. राजमोहन्स वाईफ बाय बंकिम चंद्र चट्टोपाध्याया serialized in the Indian field was the first novel in English written by an Indian. आता याचा अर्थ असा होतो की द इंडियन फील्ड या मालिकेत एक सिरियलाइज्ड, ओके, इंडियन फील्डमध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेली राजमोहन्स वाईफ, ओके, ही भारतीयांनी लिहिलेल्या इंग्रजीतील पहिली कादंबरी आहे. म्हणजे ही जी की राजमोहन स्वाईप आहे एक पहिली कादंबरी म्हणून ओळखल्या जाते जी कुठल्या तरी भारतीय व्यक्तीने लिहिलेली आहे. द पिरियड आफ्टर दॅट इज मार्क्ड बाय फ्यू मोर नोवेल्स रिटन बाय द इंडियन रायटर्स. त्यानंतरच्या काळात भारतीय लेखकांनी लिहिलेल्या आणखी काही कादंबऱ्या आहेत किंवा महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत किंवा त्या चिन्हांकित केलेल्या आहेत. These novels bore either nationalistic virtue or social issue as their main framework. आणि या जे कादंबऱ्या लिहिल्या गेल्या एकतर त्या राष्ट्रवादाच्या आहेत, ओके, नॅशनलिस्टिक व्हर्च्यूज आपण म्हणू शकतो किंवा मग सोशल इश्यूज किंवा मग सामाजिक मुद्दे हे त्या कादंबऱ्यांचे विशेष मेन असे मुद्दे किंवा मेन चौकट त्या सर्व कादंबऱ्यांची होती. एक राष्ट्रवादी धोरण किंवा मग एक सोशल इश्यूज त्या इतर कादंबऱ्यामध्ये आपल्याला दिसून येतात. मुल्कराज आनंद, आर के नारायण अँड राजाराव वेअर द मेजर ट्रायो हू प्रिवेल इन द पिरियड आफ्टर दॅट. आता यामध्ये मुल्कराज आनंद, आर के नारायण, ओके, त्यानंतर राजाराव हे काय तर त्यानंतरच्या काळातले एक त्रिकूट, खूप महत्त्वाचं त्रिकूट आपल्याला सांगता येईल कशामध्ये, कादंबरी लिखण्यामध्ये होतं. नोवेलिस्ट लाईक अनिता देसाई, आता कुठले नोवेलिस्ट? अनिता देसाई, नयनतारा सहगल अँड अरुण जोशी अँड मनोहर मालगावकर चेंज द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नोवेल थ्रू देअर वर्क. यांनी काय केलं तर इंग्लिश काय आहे इंडियन इंग्लिश नोवेल याला पूर्णतः काय करून टाकलं तर चेंज करून टाकलं. करंट सिच्युएशन जी आहे नोवेलमधली इंडियन इंग्लिश नोवेलची ती चेंज केली. यामध्ये कुठले नोवेलिस्ट? त्यामध्ये अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी किंवा मग आणि मनोहर मालगावकर यांचा समावेश होतो. अमिताभ घोष, विक्रम सेठ अँड उपामन्यू चॅटर्जी
ameliorated the Indian novels in English by adding new features to it. याचा अर्थ असा होतो की अमिताभ घोष, विक्रम सेठ आणि उपमन्यू चॅटर्जी यांनी इंग्रजी भाषेत भारतीय कादंबरीला नवीन वैशिष्ट्ये जोडून आनंदित केलं. म्हणजे ॲमेलिओरेटेड म्हणजे काय, सुधारित करणं, काहीतरी मेक बेटर, खूप चांगल्या प्रकारे त्यांनी तर काय केलं तर बेटर करण्याचं काम ह्या भारतीय कादंबऱ्यांना केलेलं आहे, कारण नवीन नवीन फीचर्स त्यांनी त्यामध्ये ॲड केलेले दिसतात. त्यानंतर दिसतंय पुढे बघा, रिसेंट years have witnessed the dazzling performance by Indian novelists like Salman Rushdie, Arvind Adiga, Arundhati Roy, Kiran Desai and Kiran Nagarkar. याचा अर्थ असा आहे की सलमान रश्दी, अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई आणि किरण नगरकर या भारतीय कादंबरकारांनी अलीकडच्या वर्षात चमकदार कामगिरी केलेली दिसते आपल्याला. कशामध्ये? या नोवेलमध्ये. आता डॅझलिंग म्हणजे काय तर चमकदार, अशा प्रकारची त्यांची कामगिरी आपल्याला दिसून येते. द ट्रॅडिशन ऑफ इंडियन English novel has undergone a vital change since its birth and it has undoubtedly very bright future. म्हणजेच भारतीय इंग्रजी कादंबरीच्या परंपरेने त्यांच्या जन्मापासूनच एक महत्त्वपूर्ण बदल घडून आणला आहे आणि तो निसंदेह खूप उज्ज्वल भविष्याचा आहे. इट हॅज अनडाउटेबली व्हेरी ब्राईट फ्युचर. निश्चितच त्याला एक खूप असं उज्ज्वल भविष्य आहे आणि वायटल किंवा मग असा खूप महत्त्वपूर्ण असा बदल या इंग्लिश नोवेलने काय केला तर घडून आणलेला आपला दिसून येतो. तर मित्रांनो, इथं आपण हा फर्स्ट पार्ट संपवणार आहोत. दुसऱ्या पार्टमध्ये आपण राहिलेला जो पार्ट असेल तो आपण अभ्यासणार आहोत. आय होप दॅट तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. सेकंड पार्टही मी लवकर सेकंड पार्ट तुम्हाला निश्चितच कशामध्ये मिळून जाईल, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला तो मिळून जाईल. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही सेकंड पार्टसुद्धा बघू शकतात. काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. आणि त्याचबरोबर डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू अँड टेक केअर.